हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. तुमचं मी महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर काय करते, स्वागत करते. ब्रिज कोर्सेसच्या अशा डिफरंट व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेला बेल आयकनला प्रेस करा. ओके, तो टेस्ट स्टँडर्डची आपण टेस्ट सेकंड स्टार्ट करणार आहोत, पार्ट सेकंडची. ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजीची टेस्टचे जर आपण मार्क्स बघितले तर 15 मार्क्सचा तुम्हाला टेस्ट आहे. ॲक्टिव्हिटी शीट 6 to 10 वर ही टेस्ट काय आहे, डिपेंड आहे. ओके, त्याच्यावर काय डिपेंडंट आहे. टाइम जर बघितला 30 मिनिटचा तुम्हाला टाइम आहे. सो आपण आता टेस्टच्या सोल्युशनला काय करूया, स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर आपण 1 बघतोय. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. एनी 5 क्वेश्चन्स काय करायचे आपल्याला, सॉल्व करायचे 5 मार्क्ससाठी. म्हणजे इच क्वेश्चन कंटेन 1 मार्क. व्हॉट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम मेड अप ऑफ. आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम ही कशाने बनलेली असते. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम ही आपली कसली, स्पायनल कॉर्ड आणि ब्रेननी बनलेली असते. इट कन्सिस्ट ऑफ ए ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सेकंड आपण बघितलं, व्हॉट इज द बायोजिओ केमिकल सायकल. बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय हे आपल्याला सांगायचं आहे. तर हा काय, नॅचरल पाथवे बाय विच इसेन्शियल इलिमेंट्स ऑफ लिव्हिंग मॅटर आर सर्क्युलेटेड. त्याने काय होतात, जे इसेन्शियल इलिमेंट्स असतात लिव्हिंग मॅटरचे काय होतात, सर्क्युलेटेड होतात. बायोसायकल म्हणजे बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय होतं, रिजनरेशन होतं त्या कंपाऊंडचं परत. ओके, राईट अ कोरिलेशन. जे प्रोड्युसर असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोट्रॉप म्हणतो. म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. जे प्रिडेटर असतात त्यांना आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉप्स म्हणतो. जे आपल्या फूडसाठी काय असतात, दुसऱ्यावर डिपेंड असतात. राईट द नेम ऑफ द प्लांट इन द पिक्चर. व्हॉट काइंड ऑफ मुवमेंट टेक प्लेस इन दिस प्लांट. हे जे प्लांट आपल्याला दिले याला आपण काय म्हणतो, मराठीतून लाजोळी असं म्हणतो. ओके, याला काय म्हणतात इंग्लिशमधून, मिमोसा प्लांट असं म्हणतात. ओके, आणि याची जी मुवमेंट असते ती काय असते, नॅस्टिक मुवमेंट असते. नॅस्टिक मुवमेंट काय, तुम्ही जेव्हा टच करता त्या प्लांटला तेव्हा त्याचे लिव्स काय होतात, आपोआप क्लोज होऊन जातात. ओके, त्या मुवमेंटला काय म्हणतात, नॅस्टिक मुवमेंट म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टेक द ऑड मॅन आउट. आपल्याला काय करायचं आहे, ऑड मॅन आउट सांगायचं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इस्ट्रोजन, इन्सुलिन, पॅन्क्रियाज आणि ऑक्सिटोसिन. आपण जर इन्सुलिन किंवा इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसिन बघितलं तर हे काय आहे, सिक्रिशन्स आहे. ओके, हे काय आहे, ज्यूस आहे. ओके, हे काय आहे, ज्यूसेस आहे. इस्ट्रोजन, इन्सुलिन आणि ऑक्सिटोसिन हे काय आहे, आपल्या बॉडीच्या पार्टमध्ये सिक्रेट होणारे ज्यूसेस आहे. जर पॅन्क्रियाज जर तुम्ही बघितला, पॅन्क्रिया हा काय एक स्वतः ऑर्गन आहे. त्याच्यामुळे ऑड मॅन आउट काय झाला, पॅन्क्रिया झाला. ओके, पॅन्क्रिया स्वतः काय आहे की ऑर्गन आहे. त्याच्यामध्ये काय होतात, ज्याच्या बीटा सेल्समध्ये इन्सुलिनचं काय होतं, सिक्रेशन होतं. ओके, डायजेस्टिव्ह ज्यूस आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघूया, कंप्लीट द डायग्राम ऑफ द टाईप ऑफ नर्व सेल गिवन बिलो. नर्व सेलची जे टाईप ऑफ नर्व सेल आहे त्याची आपल्याला काय दिलेली आहे, डायग्राम दिलेली आहे. आपल्याला फिलिंग द ब्लँक्स करायचे आहे. तर टाईप्स ऑफ नर्व सेल 3 असतात, एक मोटार न्यूरॉन, एक सेन्सरी न्यूरॉन आणि एक असोसिएशन न्यूरॉन. ओके, नेक्स्ट आपल्याला सांगायचे आहे डेफिनेशन ऑफ कार्बन सायकलची डेफिनेशन सांगायची. तर डेफिनेशन काय आहे कार्बन सायकलची, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज अ कार्बन सायकल. ओके, कार्बनचं काय होतं, सर्क्युलेशन होतं. म्हणजे जे ॲनिमल्स, ओके, अ सर्क्युलेशन ऑफ रिसायकलिंग ऑफ कार्बन म्हणजे कार्बनचं सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग फ्रॉम ॲटमॉस्फिअर कोण करतं, ॲटमॉस्फिअर करतं, टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर देअर डेथ बॅक टू द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड एज अ कार्बन सायकल. म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेथ झाली का, डिकम्पोजिशन प्रोसेसने ते कार्बन काय जातं, परत ॲटमॉस्फिअरमध्ये जातं. त्याच सायकलला आपण काय म्हणतो, कार्बन सायकल म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन एनी 5. 2 मार्क्ससाठी 5 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहे. वेटेज किती क्वेश्चनचं, 10 मार्क्स. म्हणजे इच क्वेश्चन कंटेन 2 मार्क्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे डिफरन्स बिटवीन गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकल. ओके, सी द आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन काय बघायचं आपल्याला, डिफरन्स बिटवीन द गॅसेस सायकल अँड सेडिमेंटरी सायकलचा आपल्याला काय बघायचा होता, डिफरन्स बघायचा होता. ओके, सी हिअर, इथे बघा, इथे आपण काय केलं आहे, गॅसेस सायकलचा आणि सेडिमेंटरी सायकलचा काय लिहिलं आहे, डिफरन्स राईट केलेला आहे. ओके, एक मिनिट, इथे आपण काय लिहिलं आहे, डिफरन्स लिहिलेला आहे. ओके, कोणता, गॅसेस सायकलचा आणि
सेडिमेंटरी सायकलचा काय लिहिलेला आहे, डिफरन्स लिहिलेला आहे. सी हिअर फर्स्ट आपण जर गॅसेस सायकलचा फर्स्ट पॉईंट बघितला, अँड ॲक्युम्युलेशन ऑफ द मेन बायोटिक गॅसेस न्यूट्रियंट मटेरियल इज फाउंड इन द अर्थ ॲटम. अर्थ ॲटममध्ये कोणते बायोटिक गॅस न्यूट्रियंट सापडतात, त्याला काय म्हणतो आपण, गॅसेस सायकल म्हणतो. अँड ॲक्युम्युलेशन ऑफ द अबायोटिक न्यूट्रियंट, ओके, अबायोटिक न्यूट्रियंट मटेरियल इज फाउंड इन द सॉइल अँड सेडिमेंटरी रॉक्स, त्याला काय म्हणतो आपण, सेडिमेंटरी सायकल म्हणतो. याच्यामध्ये कोणकोणते गॅसेस असतात, इट इन्क्लूड्स द नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर एक्सेट्रा. याच्यामध्ये कोणकोणते गॅसेस इन्क्लूड होतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर. याच्यामध्ये जर आपण बघितलं, द सॉइल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस, कोणतेही सॉइलचे जे कंपोनंट असतात ते काय होतात, इन्व्हॉल्व होतात सेडिमेंटरी सायकलमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट ऑर इनकरेक्ट. आपल्याला काय सांगायचं आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे सांगायचं आहे. एंडोक्राइन ग्लँड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ डक्टिलेस ग्लँड्स. डक्टिलेस ग्लँड, एंडोक्राइन ग्लँडला डक्टिलेस ग्लँड्स म्हणतात का, हो, इट इज अ ट्रू स्टेटमेंट. एंडोक्राइन ग्लँड्स ह्या कशा असतात, डक्टिलेस ग्लँड्स असतात. प्लांट्स हॅव नर्वस सिस्टीम. प्लांटला कोणत्या प्रकारची नर्वस सिस्टीम असते का, नाही, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. प्लांट्स डू नॉट कंटेन एनी नर्वस सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. लुक ॲट द डायग्राम गिवन बिलो. लुक ॲट द डायग्राम गिवन बिलो अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय, तर हे स्ट्रक्चर जे आहे, एवढं स्ट्रक्चर, हे कसलं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, ब्रेनचं स्ट्रक्चर दिसतंय. ओके, हे जे आपण बघितलं साईडला, हे काय दिसते आपल्याला, व्हर्टिबल कॉलम, हा बॅकबोन आहे आपला. ओके, ही जी सेंट्रलला तुम्हाला रेड कलरची दिसते ना, ही काय आपली स्पायनल कॉर्ड आहे, सेंट्रलला रेड कलरची ती दिसते. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया नेम द गिवन डायग्राम. ही डायग्राम कोणती आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डची नर्वस सिस्टीमची काय आहे, डायग्राम आहे. ओके, वेअर इज द स्पायनल कॉर्ड लोकेटेड. स्पायनल कॉर्ड कुठे लोकेट करते, इट इज अ प्रेझेंट इन द व्हर्टिबल कॉलम. व्हर्टिबल कॉलमच्या रिजनमध्ये काय लोकेट करते, स्पायनल कॉर्ड लोकेट करते. सी द नेक्स्ट क्वेश्चन. नंतर आपण बघूया कंप्लीट द टेबल गिवन. फोर्थ क्वेश्चन काय आहे, आपल्याला दिलेला टेबल आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ग्लँडचे नेम दिलं आहे आणि ती ग्लँड कोणता हार्मोन सिक्रेट करते ते आपल्याला दिलेलं आहे. ओके, जर पॅराथायरॉइड ग्लँड जर आपण बघितली तर कशाचं सिक्रेशन करते, सॉरी इथे एन मिसिंग आहे, इस्ट्रोजन. आपण काय म्हणतो त्या हार्मोनला इस्ट्रोजन हार्मोन म्हणतो. ओके, ओव्हरी काय सिक्रेट करते, पॅराथॉर्मोन. ओके, पॅराथॉर्मोन काय करते, ती सिक्रेट करते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. राईट द सायंटिफिक रिझन. आपल्याला रिझन सांगायचं आहे. एनर्जी फ्लो थ्रू अँड इकोसिस्टीम इज अ वन वे. एनर्जीचा फ्लो कसा असतो इकोसिस्टीम मधला, युनिडायरेक्शनल असतो, वन वेने असतो. ओके, त्याचं रिझन आपण काय बघितलं, द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन अन इकोसिस्टीम. सन काय असतो, इकोसिस्टीमचा खूप मेन इम्पॉर्टंट काय असतो, सोर्स असतो. ग्रीन प्लांट्स ऑफ इकोसिस्टीम स्टोर सम ऑफ द सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फूड. ग्रीन प्लांट्स काय करतात, इकोसिस्टीमची सोलर एनर्जी सेव्ह करून ठेवतात इन द फॉर्म ऑफ फूड बिफोर रिचिंग द डिकम्पोजर. म्हणजे डिकम्पोज होण्याच्या आधी, म्हणजे त्यांच्या डिकम्पोजमध्ये रूपांतर होण्याच्या अगोदर. दिस एनर्जी इज पास ऑन फ्रॉम द वन ट्रॉपिक लेवल टू द अनदर. ती काय एनर्जी काय होते, पास होते एका ट्रॉपिक लेवलवरून दुसऱ्या ट्रॉपिक लेवलवर. डिकम्पोजर डिसिपेट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. डिकम्पोजर काय करतात, डिसिपेट करतात सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. हीटच्या फॉर्ममध्ये काय करतात, ते डिसिपेट करतात एनर्जी. हावेवर नो पार्ट ऑफ एनर्जी नेवर रिटर्न टू सन. म्हणजे ती एनर्जी काय होते, परत सनला जाते का, नाही जात. ओके, त्याच्यामुळं हेन्स एनर्जी फ्लो काय आहे, युनिडायरेक्शनल फ्लो आहे. ओके, एकाच डायरेक्शनला सनची फ्लो ऑफ एनर्जी काय, फ्लो ऑफ एनर्जीचा फ्लो कसा असतो, युनिडायरेक्शनल असतो, एका डायरेक्शनला असतो, कारण तो सनला रिटर्न परत जात नाही. आपल्याला काय करायचं आहे, राईट एक्झाम्पल ऑफ टू रिफ्लेक्शन हॅव यू एक्सपिरियन्स. आपण एक्सपिरियन्स केलेला दोन रिफ्लेक्ट ॲक्शन आपल्याला काय करायचे आहे, सांगायचे आहे. मग आपण पहिली बघूया. आपण काय करतो, कॅन्डलला टच केला का आपला हात पटकन बॅक साईडला येतो. ओके, वेन यू टचिंग द कॅन्डल युअर हँड्स बिकम अ बॅक. ओके, वेन यू टच टू द फ्लेम ऑफ कॅन्डल वी टेक अवर हँड
फास्टली बॅक, तुम्ही काय करता कॅन्डलला जर टच केलं तर तुमचा हात काय येतो फास्टली बॅक साईडला येतो. ही आपण फर्स्ट रिफ्लेक्ट ॲक्शन बघितली. सेकंड बघितली आपण व्हेन लाईट विथ अ हाय डेन्सिटी इज फॉल अवर आईज सडनली वी क्लोज अवर आईज. आपण काय करतो रस्त्याने चालत असलो सडनली पुढच्या एखाद्या गाडीचं लाईट आपल्या डोळ्यावर आलं तर आपण काय करतो आपली आईज क्लोज करतो. ओके, हाय इंटेन्सिटीची लाईट आपल्या डोळ्यावर पडली का आपण आईज काय करतो क्लोज करतो. ह्या दोन रिफ्लेक्स ॲक्शन आपण बघितल्या. आता करूया नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व. आपल्याला काय करायचे फिलिंग द ब्लँक्स इन द फिगर गिवन बिलो. आपल्याला ह्या डायग्राम मधल्या फिलिंग द ब्लँक्स भरायचे आहे. ही जर आपण बघितलं तर हा काय इकोसिस्टीमचा काय आहे पिरॅमिड आहे. ऑल प्रोड्युसर्स इन इकोसिस्टीम प्लांट. ऑल प्रोड्युसर्स म्हणजे हा ग्रुप कसा झाला प्रोड्युसरचा ग्रुप झाला. ट्रॉपिक लेवलची इकोसिस्टीमची आपल्याला पिरॅमिडची डायग्राम आहे. ऑल प्रोड्युसर्स इन इकोसिस्टीम आर प्लांट. सगळे काय असतात प्लांट्स काय असतात प्रोड्युसर्स असतात. ओके, हर्बीवरस फर्स्ट ट्रॉपिक लेवलला असतात. कार्निवरस प्लांट्स सेकंड ट्रॉपिक लेवलला असतात आणि ऑमनिवरस कशा असतात थर्ड ट्रॉपिक लेवलला प्रेझेंट असतात. आज आपण काय केली सायन्सची पार्ट 2 ची सेकंड टेस्ट कंप्लीट केली. ओके, लवकरच आपण पार्ट 4 च्या सेकंड टेस्टचं पण सोल्युशन घेऊन येऊया. ओके, सो लेट्स कनेक्टेड विथ द चॅनलला कनेक्ट राहा. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून ठेवा. मी तुमचे आन्सर्स टाईम भेटल्यानंतर देऊन टाकेल. ओके, थँक्यू स्टुडंट्स.